हेरले फाट्यावर भीषण अपघात, ट्रॅव्हलच्या धडकेत दिव्यांगाचा मृत्यू। हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील माळभाग फाट्यावर ट्रॅव्हलच्या धडकेमध्ये 30 वर्षीय दिव्यांग अमित लोखंडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना सोमवार दिनांक 16 मार्च रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास घडली। मिळालेल्या माहितीनुसार सांगलीच्या दिशेने येणाऱ्या AR01 T9063 क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने रस्ता ओलांडत असलेल्या अमित लोखंडे यांना जोराची धडक दिली। या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व ते जागीच बेशुद्ध पडले। स्थानिक नागरिकांनी तात्काळ त्यांना रुग्णवाहिकेतून कोल्हापूर येथील CPR रुग्णालयामध्ये दाखल केलं। मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत असं घोषित केलं। अमित लोखंडे यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली व 1 मुलगा असा परिवार आहे। या अपघाताची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। दरम्यान याच परिसरात मंगळवारी सकाळी आणखी एक अपघात घडला। कामावर जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या प्रवीण कटकोळे या युवकाला 4 चाकी व दुचाकी वाहनाने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला आहे। हेरले येथील दोन्ही फाट्यांवर गतिरोधक नसल्यामुळे वाहनांचा वेग प्रचंड राहतो, त्यामुळे येथे वारंवार अपघात होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली असून तात्काळ गतिरोधक बसवावेत, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। KK न्यूज साठी हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंढे। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।